रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षाची आढावा बैठक संपन्न। रिसोड तहसील कार्यालयात रिसोड विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिनांक 1 जानेवारी 2024च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदानाची प्रारूप यादी संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रमांतर्गत रिसोड मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाची आढावा बैठक आज दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केली होती। त्यामध्ये ज्या मतदान केंद्रावर 1400 मतदार आहेत तेथे नवीन बूथ वाढवता येईल का व ज्या मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त अंतर पडते त्यासाठी सोयीची बूथवर व्यवस्था करता येईल का किंवा मतदारांची संख्या वाढली तर 2 गावातील एका गावात बूथ आहे ते स्थानिक गावातच बूथ वाढवता येतील का अशा समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागते। त्या समस्या दूर होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल व वरिष्ठांकडे याबाबतचे विषय मांडले जातील। माननीय उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका दंडाधिकारी प्रतीक्षा तेजणकर मॅडम यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सुनील देशमुख, संदीप काडबांडे, देशमुख साहेब इतर सहकारी उपस्थित होते। तसेच राजकीय पदाधिकारी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव आरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, भगवानराव शिंदे, गजाननराव लाटे भाजपा, वैभव वानखडे मनसे, सय्यद अकील वंचित बहुजन आघाडी, गजानन कुटे मनसे, बबन कुटे आसिफ खा राष्ट्रवादी, अमर जाधव भाजपा, गोपाल तिखे भाजपा, शंकर मोरे शिंदे गट इत्यादी राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। ही बैठक रिसोड तहसील कार्यालयात पार पडली। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी रिसोडवरून प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, रिसोडकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।